पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन झालं। न्यायव्यवस्थेशी संबंधित इतर काही सुविधांचंही त्यांनी उद्घाटन केलं। या कार्यक्रमाला विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, सरन्यायाधीश भूषण गवई, आगामी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह न्यायपालिकेशी संबंधित मान्यवर उपस्थित होते। न्याय जेव्हा वेळेत मिळतो, व्यक्तीची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी न बघता मिळतो, तेव्हाच तो सामाजिक न्यायाचा पाया रचणारा ठरतो, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। लीगल एड ही संस्था यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। सरकारनं स्थापन केलेल्या लीगल एड डिफेन्स काउन्सिल या कायदेशीर मदत बचाव मंडळ व्यवस्थेनं गेल्या 3 वर्षात 8 लाखांपेक्षा अधिक खटल्यांचा निपटारा करत न्याय सुनिश्चित केला आहे, असं पंतप्रधान म्हणाले। सरकारनं 1500 पेक्षा जास्त कालबाह्य कायदे रद्द केले। जुन्या कायदा प्रणालीच्या जागी न्याय संहिता आणली, यातून न्याय मिळणं सुलभ झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं। नालसा म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणानं 30 वर्षांमध्ये गरिबांना न्याय व्यवस्थेशी जोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले। या संस्थेचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लोकांमध्ये कायद्यांविषयी जनजागृती करणं, तसंच कायदे न समजल्यामुळे दुर्बळ, वृद्ध अशा लोकांना त्यांची मदत घेता येत नाही, त्यामुळे नालसा अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कायद्याचा आधार देत आहे, असंही त्यांनी सांगितलं। जो लोग लीगल सर्विसेज अथॉरिटीज के पास पहुंचते हैं, अक्सर उनके पास न रिसोर्सेज होते हैं, न रिप्रेजेंटेशन होता है, और कभी तो उम्मीद भी नहीं होती। उन्हें उम्मीद और सहायता देना ही सर्विस शब्द का सच्चा अर्थ है, और नालसा के नाम में भी ये मौजूद है। ग्राम पंचायतों से लेकर गांव के बुजुर्गों तक मीडिएशन हमेशा से हमारी सभ्यता का हिस्सा रही है। नया मीडिएशन एक्ट इसी परंपरा को आगे बढ़ा रहा है, उसे आधुनिक स्वरूप दे रहा है। मुझे विश्वास है कि इस ट्रेनिंग मॉड्यूल के माध्यम से कम्युनिटी मीडिएशन के लिए ऐसे रिसोर्स तैयार होंगे जो विवादों को सुलझाने, हार्मनी बनाए रखने और मुकदमेबाजी को कम करने में मदद करेंगे। लोक अदालतीच्या माध्यमातून लाखो खटले निकाली काढण्यात आले आहेत। त्याशिवाय तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करत न्याय प्रणाली सुलभ बनवली आहे। त्यासाठी सरकारनं 7,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं। न्यायाची भाषा तीच असावी जी न्याय मागणाऱ्याला समजेल, असं सांगत न्यायपालिकेचं काम प्रादेशिक भाषांमध्ये चालवलं जावं, यावर त्यांनी भर दिला। सर्वोच्च न्यायालयानं 80,000पेक्षा जास्त निकालांचा 18 भाषांमध्ये अनुवाद करण्याचं काम सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली। न्याय की भाषा वही हो जो न्याय पाने वाले को समझ आए। इसका ध्यान जब कानून को ड्राफ्ट किया जाता है तब रखना बहुत जरूरी है। जब लोग कानून को अपनी भाषा में समझते हैं तो इससे बेटर कंप्लायंस होता है और मुकदमेबाजी कम होती है। इसके साथ ही यह भी आवश्यक है कि जजमेंट्स और लीगल डॉक्यूमेंट्स को स्थानीय भाषा में उपलब्ध कराया जाए। ये वाकई बहुत सराहनीय है कि सुप्रीम कोर्ट ने 80,000 से अधिक जजमेंट्स को 18 भारतीय भाषाओं में अनुवाद करने की पहल की है। 2047च्या विकसित भारताची आपण जेव्हा कल्पना करतो, त्यावेळी आपली न्यायपालिका सर्वांपर्यंत पोहोचणारी, सुलभ आणि जलद असली पाहिजे, अशी व्यवस्था तयार करण्याचं त्यांनी आवाहन केलं। कायदेशीर सेवा दिनानिमित्त महात्मा गांधीजींचा मंत्र आपल्याला प्रेरणा देत असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी म्हणाले। जेव्हा कुठलंही काम कराल तेव्हा शेवटच्या व्यक्तीची आठवण करा आणि त्याला यातून काय मिळणार आहे हा विचार करून ते काम करा, असं गांधीजी म्हणाले होते। त्या दृष्टीनेच नालसा
गरजू माणसांपर्यंत पोहोचते आहे असं त्यांनी सांगितलं. लीगल एडचं प्रत्येक पाऊल राष्ट्र निर्मितीसाठी उचललेलं पाऊल आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पंतप्रधानांना स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिलं. समुदाय मध्यस्थता प्रशिक्षण ई मॉड्यूलचं त्यांनी उद्घाटन केलं.